ओके, लास्ट लेक्चर मध्ये आपण हार्वेस्टिंग इक्विपमेंट बद्दल बघितलं होतं. व्हॉट इज मीन बाय हार्वेस्टिंग? तर हार्वेस्टिंग मध्ये आपण काय पाहिलं होतं की हार्वेस्टिंग इज अ प्रोसेस इन विच काय काय करत होतो आपण त्याच्यामध्ये, कटिंग, पिकिंग और प्लकिंग, त्यानंतर काय डिगिंग. आता हे आपण काय करत होतो ऑपरेशन्स, हे कटिंग, पिकिंग, प्लकिंग किंवा डिगिंग असू देत किंवा कॉम्बिनेशन ऑफ दीज ऑपरेशन्स फॉर रिमूव्हिंग द क्रॉप फ्रॉम अंडर द ग्राउंड, म्हणजे तुमच्या फील्ड मधून, ग्राउंड मधून किंवा सॉइल मधून त्याला रिमूव्ह करायचं काम करत होतो हार्वेस्टिंग मध्ये. आणि आता आपण बघणार आहे थ्रेशिंग. तर थ्रेशिंग मध्ये काय केलं जातं, हे थ्रेशिंग ही प्रोसेस आहे. इट इज अ प्रोसेस इन विच लुझनिंग द एडिबल पार्ट ऑफ ग्रेन फ्रॉम हार्वेस्टेड क्रॉप. म्हणजे तुम्ही आता जे हार्वेस्ट केलेलं आहे क्रॉप, तर त्या हार्वेस्टेड क्रॉप पासून काय करायचंय, तुम्हाला जे ग्रेन्स आहेत ते सेपरेट करायचे. इट इज अ प्रोसेस इन विच सेपरेट द ग्रेन्स और डिटॅचिंग द ग्रेन्स फ्रॉम द हार्वेस्टेड क्रॉप. किंवा तुम्ही जे हार्वेस्टिंग केल्यानंतर आता ही प्रोसेस करणार आहात थ्रेशिंगची, तर त्या स्ट्रॉ पासून किंवा त्या हार्वेस्टेड क्रॉप पासून काय करायचे, ग्रेनला डिटॅच करायचे, जो एडिबल पार्ट आहे तो. त्यासाठी जे इक्विपमेंट यूज करतात तर ते आहे थ्रेशर. थ्रेशर इज अ मशीन टू सेपरेट ग्रेन्स फ्रॉम द हार्वेस्टेड क्रॉप. म्हणजे हे एक मशीन आहे जे तुमचं थ्रेशिंग साठी यूज केलं जातं. थ्रेशिंग म्हणजे काय, डिटॅचमेंट ऑफ ग्रेन और डिटॅचमेंट ऑफ एडिबल पार्ट और सेपरेशन ऑफ एडिबल पार्ट फ्रॉम द हार्वेस्टेड क्रॉप. ओके, अँड इट प्रोव्हाइडेड क्लीन ग्रेन विदाउट मच लॉस अँड डॅमेज. आता थ्रेशरच्या साहाय्याने, थ्रेशर इज ए थ्रेशिंग इक्विपमेंट, तर या मशीनच्या साहाय्याने काय करतो आपण, ग्रेन्स सेपरेट करतो. आणि मग आपल्याला आता तुम्हाला या डायग्राम मध्ये दिसत असेल की जो चाप आहे, तुमचा हार्वेस्टेड क्रॉप आहे, ते ड्राय आहे. आणि त्या ड्राय क्रॉप पासून काय करतो आपण, त्याचे जे ग्रेन्स आहेत, मेन एडेबल पार्ट जो आहे तो त्याला त्याच्यापासून सेपरेट करतोय, ते डिटॅच करतो आपण. तर हे ग्रेन्स आणि त्याच्यानंतर जो शिल्लक राहतो तो चाफ पार्ट आहे, किंवा त्याला आपण स्ट्रॉ असंही म्हणू शकतो. तर थ्रेशरच्या साहाय्याने आपण थ्रेश करतो आणि तिथं आपल्याला, थ्रेशर इज अ मेकॅनिकल मशीन, आणि त्यामुळे काय होतं, जे आपल्याकडून मॅन्युअली वर्क करत असताना जे लॉसेस होतात, तर ते लॉसेस आणि डॅमेजेसला कंट्रोल करण्याचं काम मेकॅनिकल मशीनच्या साहाय्याने होत असतं. तर हे थ्रेशिंग इक्विपमेंट. आता थ्रेशिंग साठीचे ट्रॅडिशनल मेथड्स आहेत की आपण पूर्वी कोणत्या कोणत्या टाईपचे थ्रेशिंग मेथड्स यूज करायचो. तर थ्रेशिंग मध्ये फर्स्ट आहे ट्रॅम्पलिंग ऑफ पॅडी अंडर फीट. म्हणजे पॅडी क्रॉपचं तुम्ही थ्रेशिंग करायचं तेव्हा अंडर फीट, आता या डायग्रामवरून, इमेजवरून तुमच्या लक्षात येईल की ते तुमचं हार्वेस्टेड क्रॉप आहे, ड्रायड हार्वेस्टेड क्रॉप किंवा ते स्ट्रॉ और चाफ, ते काय केलं जातं आपल्या अंडर फीट, त्याला मराठीमध्ये थोडक्यात तुडवलं जातं. आणि त्याच्यानंतर मग त्याचे ग्रेन्स आहेत ते करतात, रिमूव्ह होतात. कशातून, चाफ पासून ग्रेन सेपरेट होतात. तर ही एक ट्रेडिशनल मेथड आहे पॅडी रिमूव्हिंग साठी. नंतर सेकंड मेथड आहे बीटिंग शेल ऑफ राईस और व्हीट क्रॉप ऑन हार्ड स्लँड सरफेस. आता इथं बीटिंग आहे. आपण फर्स्ट मेथड बघितली अंडर फीट होती, म्हणजे तिथं आपण ट्रॅम्पलिंग किंवा तिथं ते तुडवत होतं, तर इथं बीटिंग करणार आहे. इथं बघा तुम्हाला स्लँड सरफेस दिसेल, हार्ड सरफेस. इथे काही ड्रम यूज केलेले किंवा इकडे तुम्ही पाहू शकता की काही पाईप्स यूज केलेले आहेत, तर त्याच्यावरती बीट केलं जातं तुमचे क्रॉप किंवा तुमचं जे हार्वेस्टेड क्रॉप आहे, चाफ आहे किंवा तो स्ट्रॉ आहे, त्याचं बंडल करून ते बीटिंग केलं जातं. तर ते त्याच्यानंतर काय होतं, मग तुमचे ग्रेन्स हार्वेस्टेड क्रॉप पासून रिमूव्ह होतात. त्यानंतरची जी मेथड आहे ट्रॅडिशनल मेथड इज बीटिंग क्रॉप विथ फ्लेल. मग आता इथं आपण बीटिंगच करत आहात, पण विथ द हेल्प ऑफ फ्लेल. इथं तुम्हाला डायग्राम मध्ये, इमेज मध्ये दिसेल की ही जी राईट हँड साईडला आहे वुडन आहे, तर इट इज अ वुडन इक्विपमेंट और इट इज अ वुडन टूल. तर त्याच्या साहाय्याने काय केलं जातं, तुमचा जो चाफ आहे, हार्वेस्टेड क्रॉप आहे, ड्राईड क्रॉप, तर ते बीट केलं जातं. इकडे तुम्हाला दिसेल की तो माणूस ते बीट करतोय. तर इथं काय होतं, मग बीटिंग विथ द फ्लेल, ह्या फ्लेलच्या साहाय्याने बीटिंग करून सुद्धा थ्रेशिंग केलं जायचं. त्यानंतर नेक्स्ट मेथड आहे ट्रेडिंग अ लेअर ऑफ 15 to 20 सेंटीमीटर थिक हार्वेस्टेड क्रॉप बाय अ टीम ऑफ ॲनिमल्स. आता इकडे काय आहे, तुम्हाला सर्वांना माहित असेल की ॲनिमल्सच्या साहाय्याने सुद्धा थ्रेशिंग केलं जायचं. कसं, तर जेव्हा तुमचा जो हार्वेस्टेड क्रॉप आहे किंवा तो स्ट्रॉ किंवा त्याला आपण काय बोलतो चाफ, तर ते 15 ते 20 सेंटीमीटरच्या थिक अशा लेअर मध्ये पसरलं जातं. आणि त्याच्यावरून मग काय केले जातात, ॲनिमल्सना त्याच्यावरून चालवलं जातं किंवा ट्रेडिंग ऑफ ॲनिमल्सची टीम, 2 किंवा 2 पेक्षा जास्त ॲनिमल्स त्याच्यावरून फिरवले जातात. आणि त्याच्यातून काय होतं, मग आपल्या हार्वेस्टेड क्रॉप मधून किंवा ते इयर हेड्स जे आपण म्हणतो, तुम्हाला या डायग्राम मध्ये दिसेल, हे जे आपलं चाफ दिसतंय, पण त्या क्रॉपचा जो
कणीस आपण त्याला म्हणू शकतो, त्याला इयर हेड्स असं इंग्लिशमध्ये म्हणतात. तर इयर हेड्स पासून ग्रेन आपण रिमूव्ह करत असतो. तर हे ॲनिमल्स जेव्हा त्याच्यावरून रन होतात, तर ते काय होतं, आपले ग्रेन जे आहेत, एडिबल पार्ट जो आहे तो क्रॉप पासून रिमूव्ह होतो. इकडे त्याची इमेज आहे. तर अशा पद्धतीने स्ट्रॉ काय केला जातो, पसरवून ठेवला जातो आणि त्या स्प्रेड केलेल्या स्ट्रॉवरून 15 to 20 सेंटीमीटरच्या थिकनेसमध्ये ते स्प्रेड केलं जातं आणि त्याच्यावरून काय केलं जातं, ही ॲनिमल टीम 2 or मोर ॲनिमल्सची टीम त्याच्यावरून रन केली जाते. ही एक मेथड झाली. त्यानंतर आता ही जशी मेथड आहे जिथं आपण ॲनिमल्सचा यूज करतो त्याच ठिकाणी ट्रॅक्टरचा यूज करून सुद्धा थ्रेशिंग केलं जायचं. आता इथं ॲनिमल्सना फक्त रिप्लेस केलं जातं आणि ट्रॅक्टरचा यूज केला जातो. आता फक्त ट्रॅक्टरच्या पाठीमागे तुम्हाला तो की एक पाईप दिसेल किंवा तो जो रॉड आहे तो काय केला जातो, तो स्ट्रॉवरून मूव्ह केला जातो किंवा तो ट्रॅक्टर त्या स्ट्रॉवरून रन केला जातो. आणि जे बॅक साईडला तुम्हाला इकडे दिसेल 3 ड्रम टाईप स्ट्रक्चर आहे आणि त्याच्या अगोदर एक रॉड आहे. त्या रॉडला ते ड्रम अटॅच केलेले आहेत. तर ते रन केल्यानंतर काय होतं, तुमचा स्ट्रॉ आहे किंवा तुमचे ते हार्वेस्टेड क्रॉप आहे ते काय होणार, त्याच्यातून ग्रेनला रिमूव्ह करण्याचं काम तिथं होत असतं. तर हे आपण ट्रॅडिशनल मेथड्स बघितले थ्रेशिंगचे. थ्रेशिंगमध्ये आपल्याला जेव्हा आपण थ्रेशिंग करत असतो त्याच्यामध्ये ग्रेन लॉसेस होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे जेव्हा आपण आता थ्रेशिंग करतोय, आपण हार्वेस्टेड क्रॉप पासून काय करतोय, ग्रेन रिमूव्ह करतोय, पण त्या ठिकाणी काय होतं, आता आपल्या मेथड्स आपण बघितल्या, बीटिंग आहे किंवा आपण पायदळी त्याला तुडवतोय, म्हणजे अंडर फीट आपण ट्रॅम्पलिंग करतोय, तर तिथं तुमचा जो ग्रेन आहे तो ब्रोक होण्याची पण शक्यता असते. म्हणजे तुम्ही आता काय कसं करता, एक ॲक्युरेट मॉइश्चर टेम्परेचरला काय करता, हार्वेस्टिंग करता. म्हणजे ते क्रॉप हार्वेस्ट केल्यानंतर तुम्ही त्याला ड्राय करता. मग आता ते ड्राईड क्रॉप आहे तर त्याचं जर समजा ओव्हर ड्राईंग झालं असेल तर अशा ठिकाणी काय होऊ शकतं की ते ग्रेन ब्रोक होण्याची शक्यता असते. किंवा जेव्हा आपण ते थ्रेशिंग करत असतो त्यावेळी थ्रेशिंग केल्याच्या नंतर चाफ आणि ग्रेन याला सेपरेट करायचं असतं. त्यावेळी आपण काय करतो, ब्लोअर यूज करतो किंवा फॅन्स. तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच ठिकाणी विलेजेसमध्ये असं चेअरवर वगैरे उभं राहून सुपातून ते ड्रॉन केले जातात आणि त्याच्यातून काय होतं, मग ते हवेच्या साह्याने चाफ सेपरेट होतो आणि आपले ग्रेन सेपरेट होतात. तर अशा वेळी सुद्धा चाफ सोबत ग्रेन सुद्धा ब्लो होण्याची शक्यता असते. तर तिथं सुद्धा लॉस होऊ शकतो. म्हणजे फर्स्ट आहे ब्रोकन ग्रेन, त्यानंतर अनथ्रेश्ड ग्रेन. म्हणजे सर्वच ग्रेन डिटॅच होतात किंवा सेपरेट होतात तसं होत नाही ना, मग ते अनथ्रेश्ड ग्रेन्स असतील तर ते सुद्धा लॉस होतो. त्यानंतर ब्लोन ग्रेन म्हणजे चाफ बरोबर ब्लोन झालेले ग्रेन्स जे आहेत तो लॉस होतो. त्यानंतर स्पिल ग्रेन म्हणजे तुम्हाला इथं लक्षात येईल की जेव्हा आपण थ्रेशिंग करत असतो त्यावेळी बऱ्याच प्रकारे ग्रेन लॉस होण्याची शक्यता असते. तर हे लॉस आपण जेव्हा थ्रेशिंग करत असतो मिनिमाइज असले पाहिजे, म्हणजे मिनिमम ठेवण्याची गरज असते. आपण ते काळजी घेतली पाहिजे. मोस्टली कसं, जेव्हा आपण ट्रॅडिशनल मेथडचा यूज करायचो तेव्हा लॉसेस जास्त असायचे, पण जेव्हा मेकॅनिकल मशिनरीज यूज केल्या जाऊ लागले किंवा थ्रेशिंगसाठी जे सेपरेट इक्विपमेंट्स आले त्यानंतर हा लॉस मिनिमाइज करण्याचा उद्देश तिथे ठेवला गेला. आणि त्यानंतर मग एक BIS म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डनी आपल्याला एक स्टँडर्ड सांगितलं की जरी तो लॉस होत असेल तो कितपत प्रमाणात असायला हवा. द ब्युरो ऑफ स्टँडर्ड हॅज स्पेसिफाईड दॅट द टोटल ग्रेन लॉस शुड नॉट बी मोर दॅन 5%. म्हणजे 5% पेक्षा तुमचा टोटल ग्रेन लॉस जो आहे, टोटल ग्रेन लॉस मध्ये सर्व येतं, म्हणजे तुमचे ब्रोकन ग्रेन्स असतील, अनथ्रेश्ड ग्रेन असतील किंवा तुमचे ब्लोन झालेले ग्रेन असतील, तर ते सर्व लॉसेस एकत्र करून जो टोटल ग्रेन लॉस होतो तो नॉट मोर दॅन 5% म्हणजेच लेस दॅन 5% असायला पाहिजे. ऑडिओ ऑडिओ कोणाचा ऑन आहे, पटकन म्यूट करायचे. त्यानंतर इन टोटल ग्रेन शुड बी लेस दॅन 2%. म्हणजे आपला टोटल ग्रेन लॉस जो आहे तो तर असला पाहिजे लेस दॅन 5%, पण त्याच्यामध्ये जो ब्रोकन ग्रेन असणार आहे तो लेस दॅन 2% असायला पाहिजे. क्लीन अनब्रुइज्ड ग्रेन पिच गुड प्राइस इन मार्केट ॲज वेल ॲज इट हॅज लॉंग स्टोरेज लाईफ. म्हणजे तुमचे जे ग्रेन लॉसेस आहेत ते कमी केल्यानंतर काय होणार आहे, तुमचे जे क्लीन ग्रेन तुम्हाला जे मिळतं तर त्याच्या थ्रू तुम्हाला चांगली प्राइस मिळणार आहे मार्केटमध्ये आणि त्याची स्टोरेज लाईफ सुद्धा चांगली असते. त्यामुळे तुम्ही काय केलं पाहिजे, जे लॉसेस आहेत ते मिनिमाइज करण्याची गरज असते. तर लॉसेस किती सांगितलं आहे, टोटल ग्रेन लॉस लेस दॅन 5%, ज्याच्यामध्ये ब्रोकन ग्रेन लेस दॅन 2% असायला पाहिजे. आता हे जे लॉसेस होत आहेत तर ते टाळण्यासाठी वेगवेगळ्या टाईपचे थ्रेशर्स डेव्हलप झालेत.
आता हे आपण बघतोय ॲनिमल ड्रॉन ऑल पॅड थ्रेशर. इथे इमेज तुम्ही बघू शकता. तर ॲनिमल ड्रॉन ऑल पॅड थ्रेशर कशासाठी यूज केलं गेलं, तर जी आपल्याला आतापर्यंत ज्या डिफिकल्टीज येत होत्या किंवा ट्रेजडीज असतील, तर तुमच्या ज्या ट्रेजडीज आपण म्हणतो किंवा डल वर्क होत होतं ट्रॅडिशनल वेनी आपण जेव्हा करत होतो, लॉसेस भरपूर होत होते, तर ते टाळण्यासाठी किंवा फॉर रिड्युसिंग द ड्रजरी ऑफ ऑपरेशन आणि कम्पॅरेटिव्हली तुम्हाला त्याचं हाय इल्ड किंवा हाय आउटपुट मिळवण्यासाठी हे ॲनिमल ड्रॉन ऑल पॅड थ्रेशर यूज केले जाऊ लागले. त्यानंतर जे आता आपण 5 मेथड बघितल्या ट्रॅडिशनल मेथड, तर त्या पूर्ण मेथड्समध्ये विनोईंगच्या साह्याने आपण काय केलं जायचं, सेपरेशन केलं जायचं ग्रेनने. तर इन दिस मेथड्स द थ्रेश्ड मटेरियल आर सब्जेक्टेड टू विनोईंग आयदर बाय नॅचरल विंड और ब्लास्ट ऑफ विनोईंग फॅन. म्हणजे इथं जे तुम्ही आता ट्रॅडिशनल मेथड बघितलं, तर तिथं तुम्हाला मी सांगितलं, तर नॅचरल विंडच्या साह्याने त्याचं सेपरेशन केलं जायचं चाफ पासून ग्रेनचं, किंवा तिथं तुम्ही विनोईंग फॅन सुद्धा यूज केले जायचे, म्हणजे फॅन लावला जायचा आणि त्याच्यानंतर तुमचं ते सेपरेशन केलं जायचं चाफ पासून ग्रेनचं. तर इथं ॲनिमल ड्रॉन ऑल पॅड थ्रेशर आहे ते डेव्हलप केलं गेलं की तुमचे हे जे विनोईंगमुळे होणारे जे लॉसेस आहेत, तर ते होता कामा नये यासाठी डेव्हलपमेंट केली गेली. थ्रेशिंग वीट बाय ट्रॅडिशनल मेथड इन्व्हॉल्व्स ड्रजरी अँड टेक मोर टाइम टू ऑब्टेन रिक्वायर्ड क्वालिटी ऑफ भुसा. जेव्हा तुम्ही वीट जर थ्रेशिंग करता तेव्हा ट्रॅडिशनल मेथडनी करता, तर त्याच्यामध्ये ड्रजरी काय असते की तुम्ही एकतर चाफ तुम्हाला जो मिळतो, तर ते चाफ सेपरेट होण्यासाठी बराच टाइम जातो. म्हणजे तुमच्या भुसेची क्वालिटी किंवा त्याला आपण चाफ किंवा स्ट्रॉ जो म्हणतो, तर त्याची क्वालिटी पण आपल्याला लो मिळू लागली. तर ती कमी करण्यासाठी हे ॲनिमल ड्रॉन ऑल पॅड थ्रेशर यूज केले जाऊ लागले वीटच्या थ्रेशिंगसाठी. तर हे कुठं डेव्हलप झालेलं आहे, तर गुजरात स्टेटमध्ये हे ॲनिमल ड्रॉन ऑल पॅड थ्रेशर डेव्हलप झालेलं आहे. तर याच्यामध्ये काय असतं, इट कन्सिस्ट 14 to 21 प्लेन और सेलेक्टेड डिस्क माउंटेड ऑन 3 ॲक्सेल. आता ह्या इमेज मध्ये बघा 3 ॲक्सेल्स आहेत आणि त्याच्यावरती काय केलेले आहेत, डिस्क माउंट केलेले आहेत. किती, 14 to 21 डिस्क. मग ते प्लेन असतील किंवा सेलेक्टेड टाईपचे डिस्क असतील तर त्याच्यावरती माउंट केलेले आहेत. आणि विथ बिअरिंग्स इन ए रेक्टँग्युलर वुडन और आयर्न फ्रेम इज ऑल्सो प्रोव्हाइडेड विथ सी प्लॅटफॉर्म. इकडे बघा, तर इथं एक रेक्टँग्युलर फ्रेम किंवा ते वुडन फ्रेम सुद्धा तिथे यूज केली जाते, जी वरती तुम्हाला रेक्टँग्युलर शेप दिसतोय ते, आणि ते त्याच्यावरतीच एक सीट किंवा परफॉर्मर हा डिस्क प्रोव्हाइड केलेला आहे ऑन 3 ॲक्सेस. त्यानंतर नावातच आहे ॲनिमल ड्रॉन, त्यामुळे ऑपरेटेड विथ पेवर, म्हणजे 1 आवर वर्क केल्यानंतर तुम्हाला 75 kg चे ग्रेन्स तुम्हाला 3 ग्रेन मिळत होते, म्हणजे त्याचं इल्ड चांगलं होतं. कॉस्ट ऑफ थ्रेशिंग इज ऑलमोस्ट 1/2 ऑफ ट्रॅम्पलिंग मेथड. ट्रॅम्पलिंग मेथड आपण ट्रॅडिशनल मेथडमध्ये जी पाहिली, ट्रॅम्पलिंग विथ अंडर फीट, तर त्या थ्रेशिंगसाठी जितकं आपल्याला कॉस्ट लागत होतं त्याच्याहून निम्मी कॉस्ट आपल्याला ऑल पॅड थ्रेशरच्या साह्याने थ्रेशिंग करण्यासाठी लागते. आणि ह्याच्यामध्ये 3 ते 4 व्हील्स असतात फॉर ट्रान्सपोर्टिंग. इथं दिलेले आहेत ट्रान्सपोर्टिंग केले असतात ट्रान्सपोर्टिंगसाठी. तर ॲनिमल ऑल पॅड थ्रेशर. त्याला थ्रेशर मेकॅनिकल थ्रेशर. मेकॅनिकल थ्रेशर मध्ये डिफरंट टाइप्स आहेत. हे आपलं मेकॅनिकल थ्रेशर आहे. मेकॅनिकल थ्रेशर मध्ये काय काय कन्सिस्ट केलं जातं, तर तुमचं फीडिंग थ्रू काय करणार आहात तुम्ही, तुमचं हार्वेस्टेड क्रॉप आहे ते त्याच्यात इन्सर्ट करणार आहात आणि त्याच्यानंतर पुढे तुमची थ्रेशिंगची प्रोसेस होत असते. मग हे फीड डिव्हाइसेस जे आहेत ते वेगवेगळ्या टाईपचे आहेत. शूट टाईप असेल, ट्रे टाईप, ट्रफ टाईप, हॉपर टाईप आणि कन्व्हेअर टाईप. म्हणजे हे वेग टाईपचे फीडिंग डिव्हाइसेस असतात ते तिथं तुमच्या प्रत्येक मशीनचे वेगवेगळे असतात. आता ही जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये शूट टाईप आहे, म्हणजे एक तुम्हाला असेल आणि किंवा कन्व्हेअर जर असेल तर तिथं तुम्ही कन्व्हेइंग सिस्टीम अप्लाय केलेली असते. म्हणजे तिथं काय करता तुम्ही, स्ट्रॉ जे आहेत ते कन्व्हे केले जातात, तुम्हाला पुढं लक्षात येईल, किंवा ट्रेज असतात, ट्रफ्स असतात फीडिंग डिव्हाइसेससाठी. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे थ्रेशिंग सिलेंडर. आता थ्रेशिंग सिलेंडर जेव्हा तुमचा हा जो पार्ट आहे फीडिंग शूट मधून किंवा फीडिंग युनिट मधून तुमचं हार्वेस्टेड क्रॉप सिलेंडर्सचा काय
उपयोग आहे तर सिलेंडर काय करतं, बीटिंग करतं तुमच्या चाफचं. तर इथं वेगवेगळ्या टाईपचे सिलेंडर यूज केले जातात. कोणते कोणते हॅमर असतील, स्पाइक्स असतील, रास्ट बार, वायर लूप किंवा आता इथं इमेज मध्ये तुम्हाला दिसेल की त्याच्यावर सेकंड टाईप मध्ये सिलेंडर आहे त्याच्यामध्ये बीटिंग होतं, हॅमरचं काम केलं जातं. त्यानंतर स्पाइक टूचे सिलेंडर आहे, म्हणजे हे सिलेंडर काय केले जातात, सिलेंडर जसे जसे रोटेट होतील, ऑडिओ कोणाचा ऑन आहे पटकन बंद करायचं. कोणाचा ऑडिओ ऑन आहे? आपण सिलेंडर बघत होतो, सिलेंडरचे वेगवेगळे टाइप्स आपण बघत होतो. रासबा सिलेंडर, हॅमर मिल सिलेंडर, त्यानंतर सायटोथ आणि वायर लूप टाइपचे सिलेंडर्स. त्यानंतर तिसरा कंपोनंट आहे किंवा तिसरा पार्ट आहे कॉन्केव. आता हे कॉन्केव कशासाठी यूज करतात, जेव्हा तुमचं सिलेंडर आहे त्या सिलेंडरच्या आउटर साइड प्लेस केला जातो. अरे व्हिडिओ कोण हे ऑडिओ का ऑन ठेवले तुम्ही? नसेल लक्ष द्यायचं तर पटकन व्हिडिओ ऑफ करून जावा, लिव्ह करा मीटिंग. तसं पण मी स्टार्टिंगला अटेंडन्स घेतली. ते जे कॉन्केव आहेत, कॉन्केव आता या तुम्हाला स्पाइक टूथ सिलेंडरच्या डायग्राम मध्ये दिसेल की हा थर्ड डायग्राम जे आहे, म्हणजे थर्ड पार्ट जो आहे तो कॉन्केव आहे. तर कॉन्केवच्या आणि सिलेंडरच्या बिटवीन ते स्टाफ तिथं एंटर करतं, आणि ते चाफ एंटर केल्यानंतर मग त्यांची बिटिंग प्रोसेस होते. तर तुमच्या सिलेंडरच्या अराउंड कॉन्केव प्लेस केले जातात. आवाज येत नाहीये का? वेगवेगळ्या टाईपचे कॉन्केव्ह यूज केले जातात. तिथे ह्या इमेजमध्ये तुम्हाला दिसेल ओव्हन वायर मेश टाईपचं कॉन्केव्ह यूज केलेलं आहे. तर ओव्हन वायर मेश असेल किंवा वेल्डेड स्क्वेअर बार टाईपचे कॉन्केव्ह फ्लोअर किंवा एस्पिरेटर्स यूज करतो. या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल की हे विनोइंग फॅन केले जायचे आणि जे मेकॅनिकल तुमचे ग्रेन्स आहेत ते सेपरेट करायचे आहेत. त्यानंतर लास्ट पार्ट आहे सीव शेकर किंवा स्ट्रॉ वॉकर. जो तुमचा ग्रेन आहे ते काय होतं, कॉन्केव्ह मधून पासून स्ट्रॉ एंटर करतं. त्यानंतर काय आतमध्ये ह्या ज्या ड्रम साईड तुम्हाला दिसते त्याच्यामध्ये काय केलं जातं की तिथं बीटिंग होतं. तुमची जी बीटिंग प्रोसेस झाल्यानंतर ग्रेन सेपरेट झाली करतं. तर खाली सीव शेकर वरती, इथं दिसत नसेल तर मी सांगते, सीव शेकर किंवा सीव शेकर वरती जेव्हा ही सीव शेकर इनक्लाइन लाईन दिसत आहे तर ते सीव आहे. सीव वरती जेव्हा तुमचा कलेक्ट होणार आहे तर ते तुम्हाला ज्या साईज मध्ये पाहिजे त्या रिक्वायर्ड साईज मध्ये ते सीव केलं जातं किंवा मग त्याच्यामधून प्रॉपर ग्रेडिंग होऊन तुम्हाला ते नंतर क्लीन ग्रेन कलेक्ट करायला रेडी होतात. तर हे झाले आपले मेन पार्ट्स आहेत थ्रेशर्सचे. जेव्हा मेकॅनिकल थ्रेशर आपण यूज करतो तर त्याच्यामध्ये कोणते कोणते पार्ट, तुमचं फिडिंग युनिट असेल, सेकंड आहे तुमचा
सिलेंडर, डिफरंट टाईपचे सिलेंडर पण इथे यूज करतो. त्यानंतर कॉन्केव्ह आहेत, कॉन्केव्ह सुद्धा वेगवेगळ्या टाईपचे यूज करतो. त्यानंतर ब्लोअर आणि शेकर, सिव शेकर किंवा स्ट्रॉ वॉकर. स्ट्रॉ वॉकर वरून काय होतं, ग्रेन तुमच्या शेकरवरती सिव वरती पडतात आणि स्ट्रॉ वॉकर वरती चाफ, जो तुमचा चाफ आहे म्हणजे तुमच्या एअर हेड्स पासून ग्रेन सेपरेट झाले तर ग्रेनचं ग्रेडिंग कुठं होतं, सिव वरती होतं आणि जे चाफ आहे जो आपण भुसा म्हणतो तो तिकडे स्ट्रॉ वरती कलेक्ट केला जातो. तर आता आपण बघणार आहे वर्किंग प्रिन्सिपल ऑफ थ्रेशर. म्हणजे एखादा थ्रेशर आहे त्याचं वर्किंग नेमकं कसं होत असतं. तुम्हाला इथं फ्लो चार्ट दिसतोय, त्याच्यावरून मी आता तुम्हाला एक्सप्लेन करते. तर तुमचं क्रॉप मटेरियल जे आहे, क्रॉप मटेरियल इज स्लाइटली पुश्ड इनटू थ्रेशिंग सिलेंडर. तुम्हाला थ्रेशिंग सिलेंडर मध्ये ते कधी पुश केलं जातं, जेव्हा तुम्ही ते फीडिंग युनिट मध्ये इन्सर्ट करणार आहे. तर क्रॉप मटेरियल इज pushed into threshing cylinder into the working cleat created between the circumference of revolving drum having attached spikes and upper casing. म्हणजे जो ड्रम आपण इथं म्हणतो सिलेंडर, तर सिलेंडर काय सांगितले त्यांनी असं सांगितलेलं आहे की सिलेंडर इज ए ड्रम ज्याच्यावरती काय आहे की स्पाइक टूथ्स असतील किंवा हॅमर मिल सारखे तुम्ही ते बिटर्स यूज केले असतील तर त्याच्या साह्याने त्याच्यामधून कॉन्केव्ह मध्ये जो सर्कम्फरन्स तयार झालेला आहे बिटवीन द सिलेंडर अँड कॉन्केव्ह, तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, हे क्रॉप मटेरियल पुश केलं जातं, एंटर केलं जातं थ्रू फीडिंग युनिट. त्यानंतर नेक्स्ट हॉपर सांगितलं आपण. त्यानंतर द स्पीड ऑफ स्पाइक इज ग्रेटर दॅन द प्लांट मास ड्यू टू विच दे स्ट्राईक द लॅटर विच रिझल्ट इन पार्ट ऑफ ग्रेन बिंग सेपरेटेड फ्रॉम स्ट्रॉ. म्हणजे आपला जो सिलेंडर आहे किंवा स्पाइक्स जे आहे सिलेंडर स्पीड चाफ किंवा स्ट्रॉ, तर त्याच्या मासला प्रॉपरली ते रोटेट करायला म्हणू शकतो आपण त्याला, ते प्रॉपरली रोटेट व्हायला पाहिजे. तर त्याचं स्पीड तितकं मेंटेन केलेलं असलं पाहिजे की जो मास फीडिंग युनिट मधून एंटर होणार आहे त्याला प्रॉपर रोटेट ते करू शकतं. त्यानंतर सायमल्टेनियसली द ड्रम पुल द मास स्पीड द अँगल आयर्न रिप्स ऑन द अदर हँड रिस्टेन द स्पीड ऑफ द ट्रॅव्हलिंग ऑफ स्टॉक कम्पेअर्ड टू द स्पाइक. म्हणजे तुमचे अँगल्स वगैरे तर प्रॉपर असले पाहिजे, सिलेंडर प्रॉपर अँगल प्रोव्हाइड केलेला असला पाहिजे, जेणेकरून काय होणार आहे, आता तुमचं फीडिंग क्रॉप आले, क्रॉप काय झालं, फीडिंग हॉपर मधून एंटर झालं, फीडिंग हॉपर मधून सिलेंडर आणि कॉन्केव्हच्या मध्ये जो क्लिअरन्स आहे त्याच्यामध्ये ते पोस्ट केलं गेलं आणि त्याच्यानंतर ते काय होणार आहे, बीटिंग प्रोसेस तिथं त्यांची सुरू होते विथ प्रॉपर स्पीड. तुम्हाला सांगितलेलं सिलेंडरचं स्पीड प्रॉपर असलं पाहिजे, जेणेकरून तुमचं जे चाफ मास आहे त्याला प्रॉपरली बेअर होईल. कनेक्शन थोडस वीक आहे, त्यामुळे माझा आवाज थोडाफार कट होत असेल. पॉइंट कुठला समजत नसेल तर मला तुम्ही चॅट मध्ये विचारू शकता, मी रिपीट करेल. तर त्यानंतर काय तुमचं थ्रेशिंग फीडिंग युनिट मधून सिलेंडरकडे किंवा सिलेंडर आणि कॉन्केव्हच्या क्लिअरन्स मध्ये ते चाफ आलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याचं बीटिंग झाल्यानंतर ग्रेन सेपरेट झालेले. ग्रेन सेपरेट झाल्यानंतर ग्रेन काय करणार आहे, सीव वरती कलेक्ट होणार आहेत आणि सिविंग काय करतात, तिथं दोन असतात, टॉप सीव आणि बॉटम सीव. तर ते प्रॉपर ग्रेडिंग तुमच्या ग्रेनचं होत असतं आणि त्यानंतर ब्लोअरच्या साह्याने चाफ आणि ग्रेन सेपरेट केलं जातं आणि क्लीन ग्रेन तुम्हाला अवेलेबल होतं. तर इथं तुम्हाला इमेज वरून व्यवस्थित लक्षात येईल. फर्स्ट जो आता इकडून लेफ्ट साइड सुरू करतोय फीडिंग डिव्हाइस आहे, हे कन्व्हेयर टाईपचे मी तुम्हाला सांगितलं होतं, शूट असेल, ट्रे किंवा कन्व्हेयर टाईपचे फीडिंग डिव्हाइसेस अवेलेबल असतात. तर ह्या इमेज मध्ये जे आहे ते कन्व्हेयर टाईपचं डिव्हाइस आहे. ज्याला आवाज येत नाहीये, काही डाऊट असेल तर मला चॅट मध्ये विचारायचे, मी रिपीट करते. तर इथं कन्व्हेयर टाईप मधून काय होणार आहे, तुमचं हार्वेस्टेड क्रॉप आहे ते कन्व्हे केलं जाणार आहे. कन्व्हे केल्यानंतर इकडे तुम्हाला दिसतंय कॉन्केव्ह आणि कॉन्केव्हच्या वरती जे सिलेंडर्स आहेत, तर ते कॉन्केव्हच्या आणि सिलेंडरच्या बिटवीनचा जो क्लिअरन्स आहे त्याच्यामध्ये तुमचा स्ट्रॉ एंटर झाला आणि तिथं जेव्हा तिची रोटेशन सुरू होण्यानंतर काय होतं, तुमचे ग्रेन सेपरेट होतात. सेपरेट झालेले ग्रेन तुमच्या शेकरवरून किंवा ग्रेन पॅन वरून पुन्हा सीव कडे, इकडे तुम्हाला डायग्राम मध्ये दिसेल टॉप आणि बॉटम सीव कडे ते पास केले जातात. आणि सीविंग काय करतात, ते प्रॉपर ग्रेडिंग होऊन तुम्हाला तुम्हाला रिक्वायर्ड साईज मध्ये तुमचे
क्लीन ग्रेन्स तिथं कलेक्ट करायला मिळतात. त्यानंतर जो स्ट्रॉ आहे तो स्ट्रॉ वरून कलेक्ट केला जातो आणि तुम्हाला तो बूस्ट अवेलेबल होतो. हे झालं आपलं वर्किंग प्रिन्सिपल ऑफ थ्रेशर. म्हणजे जेव्हा तुमचं मटेरियल आहे ते शिफ्ट होत असतं कुठे तर तुमच्या कॉन्क्यू पासून पुढे होत असतं, त्यावेळी बऱ्याच प्रमाणामध्ये काय होत असतं तर तिथं साईज बऱ्यापैकी कमी असली पाहिजे, जेणेकरून तुमचं जे ग्रेन आहे ते प्रॉपरली सीव वरती कलेक्ट केले जाते किंवा तुमच्या ग्रेन पॅन वरती, आणि चाप जो आहे तो स्ट्रॉ कडे ट्रान्सफर केला जातो. द व्हायब्रेशन अँप्लिट्यूड्स, आता इथे जे शेकर्स आहेत किंवा जो तुमचं कॉन्केव आहे ते व्हायब्रेटिंग मोडवरती असतं. देअरफॉर डिक्रीज देअर ॲज स्पीड ऑफ लेअर इन्क्रीजेस. तुम्हाला काय काय मेंटेन करायला सांगितलं की तुमचं सिलेंडरचं स्पीड प्रॉपर असेल, तो कॉन्केव आहे तो सुद्धा ॲट व्हायब्रेटिंग मोडवरती असला पाहिजे विथ प्रॉपर स्पीड. तर त्याच्यानंतर काय होणार, ते व्हायब्रेशन जेवढं होतं तुमच्या त्या वायरमेश कॉन्सोदन वगैरे ते स्पीड प्रॉपरली मेंटेन केलेलं असलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला इफेक्टिव्ह थ्रेशिंग किंवा इफेक्टिव्ह थ्रेशिंग म्हणजे तुम्हाला जे ग्रीड मेकर मिळेल आणि तुमचा जो लॉस असणार आहे ते लेस राहील, जो ब्रेन लॉस असतो तो. तर हे झालं वर्किंग प्रिन्सिपल ऑफ थ्रेशर. त्यानंतर आता आपण बघणार आहे की याच्यामध्ये ऍडजस्टमेंट कोणती कोणती केली जाते. जस्ट तुम्हाला इथं केलेला आहे, डिटेलमध्ये सांगितलेलं नाही की ऍडजस्टमेंट इतकीच्या आणि सिलेंडर मधला जो क्लिअरन्स आहे तो किती असला पाहिजे, तो मेंटेन असला पाहिजे प्रॉपर थ्रेशरसाठी. त्यानंतर सीव क्लिअरन्स, म्हणजे आपण टॉप आणि बॉटम सीव यूज करतो तर ते क्लिअरन्स तिथं मेंटेन केलेलं असलं पाहिजे. जे स्लीव्ज आपण तिथं खाली टाकते कितपत कोणत्या अँगलला असले पाहिजेत म्हणजे तिथं केली जाते. त्यानंतर स्ट्रोक लेंथ, म्हणजे तुमचं ते व्हायब्रेशन्स जे होतात तर त्याचं स्ट्रोक लेंथ किती असला पाहिजे, किती वेळात किती स्ट्रोक तिथं असायला झाले पाहिजे. त्यानंतर ब्लोअर सक्शन ओपनिंग, ब्लोअर तुमचा त्याचं ओपनिंग व्यवस्थित असलं पाहिजे, म्हणजे ब्लोईंग जे होत आहे त्याच्यामध्ये सुद्धा क्लॉगिंग वगैरे होता कामा नये, ही ऍडजस्टमेंट तुम्ही बघितली पाहिजे. पण जर थ्रेशर तुमचे मल्टीक्रॉप टाईपचे थ्रेशर्स असतील तर तिथं आणखी तुम्हाला ऍडजस्टमेंट करावे लागतात. तर सिलेंडर कॉन्केव ग्रेड असेल किंवा टॉप सीवची होल साईज असेल किंवा सिलेंडरचं स्पीड असेल, तर तुमचा जो सीव आहे तुम्हाला ॲट ए टाइम मल्टीक्रॉपचं थ्रेशर, म्हणजे तुम्ही ॲट ए टाइम वेगवेगळ्या क्रॉपचं थ्रेशिंग करत असता, त्यावेळी कसं सेपरेट करता, तर आपलं बीट असेल किंवा बार्ले असेल तर त्याची प्रत्येकाची साईज डिफरंट आहे. म्हणजे तुम्ही जी सीव आहे आपल्या त्या सीवचा होल जर डिफरंट ठेवला कसं होणार आहे की त्याच्यातून तुमचं वेट करायचं 1 मिनिट. प्रॉब्लेम नाही ना. तर इथं काय काय आपण मल्टीक्रॉप थ्रेशरमध्ये महत्वाचं काय आहे की तुमची टॉप सीवची होल साईज, तर तुमचं प्रॉपर सिविंग होऊन मल्टीक्रॉपला सेपरेट करायचं काम इथं होऊ शकतं. हे झाले ऍडजस्टमेंट्स. आता थ्रेशर्स जे आहेत त्याचे वेगवेगळे टाईप्स आहेत. डिफरंट टाइप्स ऑफ थ्रेशर्स, म्हणजे इथं जे थ्रेशर्सचे टाइप्स आहेत ते कशावरून पडलेले आहेत, अकॉर्डिंग टू द टाइप ऑफ थ्रेशिंग सिलेंडर. मी तुम्हाला सिलेंडर कोणत्या कोणत्या टाइप्स सांगितले, हॅमर मिल असेल, तुमचा कॉन्केव टाईप स्पाइक टूथ असेल, रास्प बार असेल, जे आपण सिलेंडर बघितले त्याच्यावरून थ्रेशर्सचे हे डिफरंट टाइप पडत आहेत. तर त्यातला फर्स्ट टाइप आहे ड्रमी टाइप. इट कन्सिस्ट ऑफ बीटर्स माउंटेड ऑन ए शाफ्ट विच रोटेट्स इनसाइड ए क्लोज्ड केसिंग अँड कॉन्केव. म्हणजे ड्रम टाईपच्या थ्रेशरमध्ये एक केसिंग मध्ये आणि कॉन्केव मध्ये एनक्लोज केलेलं आहे, म्हणजे त्याचा शेप ड्रमी आहे किंवा सिलेंड्रिकल आहे. तर हे ड्रमी टाईपचे थ्रेशर्स ज्याच्यामध्ये जो आपला सिलेंडरचा पोर्शन आहे तो ड्रमी असेल किंवा एका शाफ्ट वरती बीटर्स माउंट करून ते सिलेंडर क्लोज कलेक्ट केलेलं असेल तर ते ड्रमी टाईपचा थ्रेशर राहणार आहे. त्यानंतर हॅमर मिल टाईप, म्हणजे आता इथला जो तुमचा सिलेंडर आहे तो हॅमर मिल टाईप असणार आहे. इट इज सिमिलर टू ड्रमी टाईप बट इट इज प्रोव्हाइडेड विथ ऍस्पिरेटर
अँड सिव शेकर असेंब्ली फॉर क्लिनिंग ग्रेन. म्हणजे आता इथं फरक बघा, ड्रमी टाईप आणि हॅमर मिल टाईप मध्ये हा फरक आहे की ड्रमी टाईप मध्ये तुम्हाला ब्लोअर प्रोव्हाइड केलं नाहीये किंवा सिव शेकर, पण हॅमर मिल टाईपचे जे सिलेंडर थ्रेशर्स आहेत त्याच्यामध्ये सेम सिलेंडरच असणार आहे, ज्याच्यामध्ये बीटर्स असणार आहेत एका शाफ्ट वरती आणि ते एका केसिंग मध्ये क्लोज केलेलं असणार आहे. पण इथं ऍस्पिरेटर्स आणि शिवशेकर्स क्लिनिंग साठी प्रोव्हाइड केलेले असतात. त्यानंतर आहे स्पाइक्स आर माउंटेड ऑन पेरिफेरी ऑफ द सिलेंडर दॅट रोटेट्स इनसाइड ए क्लोज्ड केसिंग अँड कॉन्केव्ह. म्हणजे इथं काय आहे, तुमच्या शाफ्ट वरती बीटर्स, मग असे बीटर्स ऐवजी आता स्पाइक्स माउंट केले तर तुमच्या त्या सिलेंडर वरती स्पाइक्स असतात. इट इज प्रोव्हाइडेड विथ क्लिनिंग सीव्ज अँड ऍस्पिरेटर टाईप ब्लोअर. इथं फक्त हा फरक आहे की बीटर्सच्या ऐवजी तुमच्या सिलेंडरवरती स्पाइक्स माउंट केलेले असतात आणि इथं सुद्धा क्लिनिंगसाठी सीव्ज आणि ऍस्पिरेटर प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यानंतर रास्प टाईप. रास्प मध्ये करोगेटेड बार्स आर माउंटेड ऍक्सियली ऑन द पेरिफेरी ऑफ सिलेंडर. म्हणजे इथं काय केलेले आहेत, करोगेटेड बार्स प्रोव्हाइड केलेले आहेत. रास्पबार टाईपचे सिलेंडर यूज करतो तेव्हा बार्स आहेत, तुम्हाला इथं दिसतील करोगेटेड आहेत, तर करोगेटेड बार्स आर प्रोव्हाइडेड ऑन सिलेंडर. इट इज फिटेड विथ अन अपर केसिंग अँड कॉन्केव्ह ऍट द बॉटम ऑफ सिलेंडर. म्हणजे इथं बॉटम साईडला कॉन्केव्ह आणि ओपन टाईपचा कॉन्केव्ह यूज केला जातो. म्हणजे तुम्ही होल्ली त्याला क्लोज करत नाही, तर एका साईडून ओपन असा कॉन्केव्ह तिथं यूज केला जातो. द क्लिनिंग सिस्टम इज प्रोव्हाइडेड विथ ब्लोअर फॅन अँड स्ट्रॉ वॉकर. म्हणजे इथं क्लिनिंगसाठी फॅन प्रोव्हाइड केलेलं आहे. आपण आतापर्यंत बघितलं तर टाईपच्या प्रेशरमध्ये क्लिनिंगसाठी ब्लोअर किंवा ऍस्पिरेटर प्रोव्हाइड केलेलं नव्हतं. त्यानंतर जो आपण हॅमर मिल स्पाइक टू जनियर रास्पर बघतोय त्या प्रत्येकामध्ये क्लिनिंगसाठी आपला ऍस्पिरेटर प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यानंतर पाचवा टाईप आहे वायर लूप टाईप थ्रेशर. वायर लूप are fitted on the periphery of closed type cylinder and oven wire mesh type concave is provided at bottom. इथं तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक ठिकाणी काय आहे की तुम्ही जो बिटिंगसाठी जी अरेंजमेंट केलेली आहे त्याच्यावरून हे टाईप पडतात. म्हणजे आता इथं तुम्ही वायर लूप टाईप मध्ये काय, मग अशी आपण स्पाइक टूथ मध्ये बघितली की तर सिलेंडरच्या पेरिफेरीवरती स्पाइक्स माउंट केलेले होते, हॅमर मिल मध्ये बीटर्स होते. आता वायर लूप मध्ये तुम्हाला तिथं वायर लूप फिट केलेलं असतं तुमच्या पेरिफेरीवरती आणि नंतर जे कॉन्केव्ह इथं यूज करतात जेव्हा तुम्ही वायर लूप टाईपचे सिलेंडर यूज करत असाल तेव्हा, तर ओव्हन वायर मेश टाईपचे कॉन्केव्ह इथं यूज केले जातात. इट इज प्रोव्हाइडेड ॲट बॉटम. त्यानंतर नेक्स्ट आहे एक्सियल फ्लो प्रेशर. इट कन्सिस्ट ऑफ स्पाइक टूथ सिलेंडर, ओव्हन वायर मेश कॉन्केव्ह अँड अप्पर केसिंग प्रोव्हाइडेड विथ हेलिकल लोअर. म्हणजे इथं सेल्फ फ्लो टाईपचा जो थ्रेशर आहे त्याच्यामध्ये सिलेंडर कोणत्या टाईपचा, स्पाइक टूथ टाईपचा सिलेंडर यूज केला जातो. त्यानंतर इथं जो कॉन्केव्ह यूज केला जातो तो ओव्हन वायर मेश टाईपचा आणि अप्पर केसिंग आहे ते हेलिकल शेपमध्ये लोअर्स तिथं प्रोव्हाइड केलेले असतात. त्याच्यानंतर पार्ट आहे सिंडिकेटर टाईप. दिस सिलेंडर कन्सिस्ट ऑफ ए फ्लाय व्हील विथ कोरोगेशन ऑन इट्स पेरिफेरी अँड साइड्स विच रोटेट्स इनसाइड ए क्लोजिंग केसिंग अँड कॉन्केव्ह. इथं काय केलेलं असतं तर ह्या सिलेंडरला फ्लायव्हील प्रोव्हाइड केलं असतं विथ कोरोगेशन आणि हे एका केसिंग मध्ये एनक्लोज केलेलं असतं आणि ते रोटेट होत असतं. द रिम्स ऑफ द फ्लायव्हील आर फिटेड विथ चॉपिंग ब्लेड्स. तर इथं फ्लायव्हील्सचे जे रिम्स आहेत ते चॉपिंग ब्लेड वरती फिटेड केलेले असतात आणि नंतर मग ते चॉपिंग ब्लेड्स जे आहेत ते काय करतात तुमच्या स्ट्रॉ पासून ग्रेन रिमूव्ह करण्याचं काम त्या ब्लेडच्या सहाय्याने इथं केलं जातं. तर हे सिंडिकेटर टाईपचे थ्रेशर्स आहेत. आपण आता टाईप बघितले थ्रेशर्सचे कोणते कोणते हे अकॉर्डिंग टू द सिलेंडर होते. ड्रमी टाईप, हॅमर मिल, त्यानंतर एक्सेल फ्लो आणि सिंडिकेटर. म्हणजे तुमचा सिलेंडर ज्या टाईपचा आहे त्याच्यानुसार त्या हॅमर मिलचे थ्रेशर्सचे टाईप्स पडतात. त्यानंतर आता हे थ्रेशर्स फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन परफॉर्मन्स. थ्रेशिंग जेव्हा होत आहे तुमचं थ्रेशिंग ऑपरेशन तर त्याची इफिशियन्सी आपल्याला चांगली मिळण्यासाठी कोणते कोणते फॅक्टर्स तिथं अफेक्ट करतात ते आपण बघितलं पाहिजे. तर इथं फर्स्ट क्रॉप फॅक्टर. म्हणजे तुम्ही डिफरंट टाईपचे क्रॉप तिथं यूज करत असतात तर त्याचा अफेक्ट तुमच्या क्रॉप मटेरियल जे आहे हार्वेस्ट केलेलं त्याचं मॉइश्चर कंटेंट वरती सुद्धा तुमचा थ्रेशिंगचा परफॉर्मन्स किंवा तुमच्या मशीनचा परफॉर्मन्स डिपेंड असतो.
तर फर्स्ट फॅक्टर आहे क्रॉप फॅक्टर, इन विच आपण त्याच्यामध्ये काय काय बघतो, तुमच्या क्रॉपची व्हरायटी आणि तुमच्या क्रॉप मटेरियलचं मॉइश्चर असेल. त्यानंतर मशीनचे फॅक्टर्स, तर याच्यामध्ये फीडिंग शूटचा अँगल असेल, सिलेंडरचा टाईप, त्यानंतर सिलेंडरचे डायमीटर किती आहे, किंवा तुमचे जे स्पाइक आहेत त्याचा शेप कोणता आहे, साईज कोणता आहे, किती नंबर स्पाइक तिथं प्रोव्हाइड केलेले आहेत, किंवा तुमच्या कॉन्केवची साईज किंवा कॉन्केवचा शेप आणि कॉन्केवचा क्लिअरन्स. तर हे सर्व फॅक्टर्स तिथं मॅटर करतात तुमच्या थ्रेशिंगच्या परफॉर्मन्सवरती. त्यानंतर ऑपरेशनल फॅक्टर्स, जेव्हा तुम्ही प्रॉपर ऑपरेशन करत असतात त्यावेळेचे कोणते फॅक्टर्स, तर तुमच्या सिलेंडरचं स्पीड असेल, फीड रेट असेल, म्हणजे तुम्ही जे फीडिंग करताय किती युनिट मासमध्ये तुम्ही फीडिंग करताय तिथं. त्यानंतर मेथड ऑफ फीडिंग, कोणत्या टाईपची फीडिंग करताय. फीडिंगचे आपण टाईप्स सांगितले होते, शूट असेल किंवा ट्रफ असेल, कन्व्हेअर असेल, तर तिथं प्रत्येक ठिकाणी युनिट मास जे फीडिंग होत असतं, कन्व्हेअरमध्ये कन्व्हे होत असतं तुमचं स्ट्रॉ, शूटमध्ये आपण इन्सर्ट करत असतो डिरेक्टली बंचमध्ये, तर ते. त्यानंतर मशीन ऍडजस्टमेंट, तर तुमचं प्रॉपर मशीन ऍडजस्टमेंट केलेलं असेल तर ऑपरेशन फॅक्टर्स सुद्धा तिथं परफॉर्मन्सवरती मॅटर करतात. तर हे झाले फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन परफॉर्मन्स. आता आपण जे मशीन बघणार आहे किंवा जे इक्विपमेंट बघणार आहे, कंबाईन हार्वेस्टर. तर हे कंबाईन हार्वेस्टर इक्विपमेंट जे आहे, मशीन जे आहे, तर हे कसं डिझाईन, म्हणजे कंबाईन इट इज अ मशीन डिझाईन फॉर हार्वेस्टिंग, थ्रेशिंग, सेपरेटिंग, क्लिनिंग अँड कलेक्टिंग ग्रेन्स. म्हणजे याच्यामध्ये ऍट अ टाइम किती ऑपरेशन्स होतात बघा. हार्वेस्टिंग सुद्धा या मशीनद्वारे केलं जातं. कंबाईन हार्वेस्टिंग मध्ये हार्वेस्टिंगही होतं, थ्रेशिंगही होतं. त्यानंतर सेपरेटिंग, क्लिनिंग आणि कलेक्टिंग ऑफ ग्रेन व्हाईल मुव्हिंग थ्रू स्टँडिंग क्रॉप. म्हणजे ऍट ए टाइम ह्या मशीनच्या साह्याने हे डिफरंट ऑपरेशन्स तुम्ही तिथे करू शकता. हे झाले, हे कंबाईन हार्वेस्टर आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं पण असेल की थ्रेशर्स यूज केले जातात बघा. वीट जर थ्रेशिंग करायचं असेल तर अशा ठिकाणी तुम्ही हार्वेस्टर यूज करता. तर ह्या कंबाईन हार्वेस्टरमध्ये फक्त हार्वेस्टिंग न होता थ्रेशिंग पण होतं आणि सेपरेशन, क्लिनिंग, आणि तुम्हाला डिरेक्टली क्लीन ग्रेन तुमच्याकडे अवेलेबल होतं. बॅगिंग अरेंजमेंट मे बी प्रोव्हाइडेड विथ अ पीक ऑफ अटॅचमेंट. म्हणजे इथं काही काही ठिकाणी बॅगिंग अरेंजमेंट सुद्धा प्रोव्हाइड केली जाते. म्हणजे तुमचं डिरेक्टली जे कलेक्ट होतं सेपरेट झालेलं क्लीन ते डिरेक्टली बॅग पॅक करून पास केलं जातं. तर ही अरेंजमेंट सुद्धा काही कंबाईन हार्वेस्टर मध्ये वापरली जाते. तर कंबाईन हार्वेस्टर काय आहे, इट इज अ मशीन डिझाईन फॉर हार्वेस्टिंग, थ्रेशिंग, सेपरेटिंग अँड क्लिनिंग अँड कलेक्टिंग ऑफ ग्रेन ऍट ए टाइम व्हाईल मुव्हिंग थ्रू स्टँडिंग क्रॉप. तर आपण आता याच्याबद्दल बघूया. फंक्शन्स काय काय आहेत कंबाईनचे, व्हॉट टर्म्स ऑफ कंबाईन. फर्स्ट, कटिंग द स्टँडिंग क्रॉप. त्यानंतर फिडिंग द कट क्रॉप टू द थ्रेशिंग युनिट. म्हणजे कटिंग करतोय आपण आता, म्हणजेच हार्वेस्टिंग झालं. हार्वेस्टिंग मध्ये तुम्हाला सांगितलं होतं काय काय, कटिंग, प्लकिंग, पिकिंग, आणखी डिगिंग सांगितलं होतं. तर हे कटिंग ऑफ स्टँडिंग क्रॉप. त्यानंतरचं फंक्शन आहे की जे कटिंग झालेलं ते क्रॉप आहे ते फिडिंग करायचं थ्रेशिंग युनिटकडे. फिडिंग ऑफ कट क्रॉप थ्रू थ्रेशिंग युनिट. त्यानंतर थ्रेशिंग ऑफ क्रॉप्स, म्हणजे मग तुमचं थ्रेशिंग युनिटमध्ये क्रॉपचं थ्रेशिंग होणार. थ्रेशिंग होणार म्हणजेच काय होणार, हार्वेस्टेड क्रॉप पासून ग्रेन रिमूव्ह होणार. आणि त्यानंतरचं फंक्शन आहे क्लिनिंग द ग्रेन्स फ्रॉम स्ट्रॉ. म्हणजे स्ट्रॉ ग्रेन सेपरेट होणार आणि तुमचे ग्रेन्स आहेत ते नंतर कलेक्ट केले जाणार कंटेनरमध्ये. तर हे कंबाईनचं फंक्शन आहे. कटिंग ऑफ स्टँडिंग क्रॉप, त्यानंतर फिडिंग ऑफ कट क्रॉप टू थ्रेशिंग युनिट, देन थ्रेशिंग ऑफ क्रॉप, देन क्लिनिंग ऑफ ग्रेन फ्रॉम स्ट्रॉ, आणि लास्ट कलेक्टिंग द ग्रेन इन कंटेनर. तर आता इथं डायग्राम बघायची आहे. डायग्राम मध्ये तुम्हाला इथं रील दिसतंय. तर हे रील तिथं प्रोव्हाइड केलं असतं. तिथं बघा, हे जे मेटल दिसतंय तुम्हाला ब्लॅक कलर मध्ये, एक शाफ्ट आहे आणि शाफ्ट वरती बार्स प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्याच्यावरती स्पाइक्स पण आहेत. तर ते रीलचं काय काम असतं, रील काय करतं, तुमचा जो स्टँडिंग क्रॉप आहे त्याला मोल्ड किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो की ते कंबाईन करून त्याला आपलं कटिंग युनिटकडे पाठवलं जातं, म्हणजे कटर बार. मग इथं काय केलं जातं, कटर बार आपण हार्वेस्टिंग मध्ये बघितलं होतं. हार्वेस्टर जे आहे त्याच्यामध्ये कटर बार असतात, कारण की तुम्ही काय करणार आहे, इथं क्रॉप कट करणार आहे. तर तुमचं रीलच्या सहाय्याने क्रॉप काय केलं जातं, कटर बारकडे मोल्ड केलं जातं आणि नंतर कटर बार काय करतं, क्रॉप कट करतं. क्रॉप कट झाल्यानंतर ते काय होतं, त्या पुलीच्या सहाय्याने नंतर ते कन्व्हेअर थ्रू, आता इथं बघा तुम्ही फिडिंग टाईप कोणत्या कन्व्हेअरचा वापरलाय, तर त्या कन्व्हेअर थ्रू तुमचं काय होणार आहे, तो जो क्रॉप आहे हार्वेस्टेड क्रॉप
तो थ्रेशिंग युनिटकडे पास होतोय. थ्रेशिंग युनिटकडे पास झाल्याच्या नंतर तिथं थ्रेशिंग सिलेंडर दिसते का, इथं तुम्हाला डायग्राम मध्ये दिसत असेल थ्रेशिंग सिलेंडर. इथं बघा रील आहे, रीलच्या नंतर कन्व्हेयर आहे. रेड मार्क जो आहे, रेड एरो जे आहे ते क्रॉप दाखवतोय, म्हणजे क्रॉपची मुवमेंट दाखवतोय की क्रॉप तुमचा कसा कसा फॉरवर्ड होतोय. त्यानंतर हे थ्रेशिंग सिलेंडर आपण पाहिले आता वेगवेगळ्या टाईपचे थ्रेशिंग सिलेंडर प्रोव्हाइड केले जातात आणि थ्रेशिंगच्या आउटर साईडला हे कॉन्क्युव्ज आहेत. मग हे कॉन्क्युव्ह मधून काय केलं जातं, तुमचं जे सेपरेट झालेलं ग्रेन आहे ते खाली सीव वरती, इकडे बघा नाव आहे सीव आहे, सीव वरती कलेक्ट केले जातात तुमचे ते ग्रेन. आणि सीव मधून काय, जर थोडंफार मटेरियल शिल्लक राहिलं असेल, चाफचे जे तुकडे असतील किंवा ब्रोकन सीड्स असतील तर ते प्रॉपर साईज मध्ये तुम्हाला सीव करून कलेक्ट करायला मिळतात. तर येलो, आता इथं कलर चेंज झाला, येलो जो येलो पार्ट आहे, येलो एरोनी जो दाखवलाय तो ग्रीन आहे तुमचे, म्हणजे चाफ पासून ग्रेन सेपरेट झालेत आणि चाफ ग्रीन मध्ये दाखवलाय, म्हणजे ग्रीन एरो जो आहे तो स्ट्रॉ आहे किंवा तुम चाफ आहे. तर ग्रेन काय होतात, सी वरती कलेक्ट होतात आणि नंतर ते इकडे येलो एरो तुम्हाला दिसत असेल, ग्रेन टँक कडे तो कॅरी केला जातोय, म्हणजे कंटेनर मध्ये तो कलेक्ट केला जातोय. आणि त्यानंतर हा जो स्ट्रॉ आहे ग्रीन एरो मध्ये दाखवलेला चाफ आहे, ज्याच्यामधून ग्रेन रिमूव्ह झालेले आहे, तर तो इकडे बाहेर कलेक्ट केला जातो स्ट्रॉ वॉकर वरून. लक्षात आलंय? तर आता ही जी इमेज आहे ही तुम्हाला कलर मध्ये दाखवली, ती तुम्हाला लक्षात येण्यासाठी, आणि तुम्ही जेव्हा जी ड्रॉ करणार आहात आता प्रॅक्टिकल मॅन्युअल मध्ये, तर ही कंबाईन हार्वेस्टरची ही डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायची आहे. आणखी एकदा सांगते, इकडे बघा तिकडून लेफ्ट वरून सुरू होतो तिथं राईट मध्ये आहे क्रॉप आहे तुमचं, तर ते क्रॉप काय केलं जातं, रीलच्या साह्याने कटर बार कडे प्रोव्हाइड केलं जातं आणि कटर बार काय करतं, क्रॉप कट करतं. मग हे कट झालेलं हार्वेस्टेड क्रॉप काय आहे, कन्व्हेअर थ्रू थ्रेशिंग युनिटकडे पास केलं जातं. थ्रेशिंग युनिट मध्ये थ्रेशिंग सिलेंडर असतो, कॉन्केव्ह असतो. कॉन्केव्ह आणि सिलेंडरच्या क्लिअरन्स मध्ये ते पुश केल्यानंतर किंवा ते एंटर केल्यानंतर तिथं थ्रेशिंग होतं. थ्रेशिंग होतं म्हणजे काय होतं, सेपरेशन ऑफ ग्रेन अँड चाफ. जो चाफ सेपरेट झालेला आहे तो स्ट्रॉ वॉकर वरून सेपरेट केला जातो. तर इकडे बघा कशी अरेंजमेंट केलेली आहे की तो स्ट्रॉ आहे तो खालीच ग्राउंड वरती कलेक्ट केला जातोय, म्हणजे ग्राउंड वरती हे फॉल होत आहेत तुमचे चाफ असेल तो, ज्यालाच आपण भुसा पण म्हटलं जातं मराठीमध्ये. आणि जे ग्रेन आहेत सेपरेट झालेले ते सीव वरती कलेक्ट होतात आणि सीव वरून कलेक्ट झाल्यानंतर इथं वरती ग्रेन टँक दिसतोय तुम्हाला, तिकडं ते ग्रेन टँक कडे कन्वे केले जातात आणि तिथं कंटेनर मध्ये कलेक्ट केले जातात. सिंपल मेकॅनिझम वाटत आहे, पण म्हणजे ऍट ए टाइम तुम्हाला लक्षात येईल की कंबाईन हार्वेस्टर मध्ये हार्वेस्टिंग होत आहे, थ्रेशिंग होत आहे, त्यानंतर तुमचं थ्रेशिंग झाल्यानंतर क्लिनिंग होत आहे आणि कलेक्टिंग ऑफ क्लीन ग्रेन होत आहे, म्हणजे ऍट ए टाइम डिफरंट ऑपरेशन्स इथं केले जात आहेत. तर आपण काय काय बघितलं, पहिले कंबाईन हार्वेस्टर म्हणजे काय बघितलं, त्याच्यानंतर त्याचे फंक्शन बघितली आणि त्याची डायग्राम बघितली. ही डायग्राम तुम्ही सर्वांनी जेव्हा आता प्रॅक्टिकल मॅन्युअल लिहायला देईल मी तुम्हाला, नंतर ते इमेजेस सेंड करेल, तर ते तुम्ही तिथे ड्रॉ करायचे प्रॉपर. ही कलर मध्ये जायचं नाहीये किचकटपणा करायला, सिंपल जी डायग्राम आहे ती काढायची. आता हे जे आपण कंबाईन हार्वेस्टर पाहिलं, तर त्याचे कंपोनंट्स आपण आता बघणार आहे एक एक करत. तर भरपूर सारे कंपोनंट्स आहेत, कारण की ऍट ए टाइम इथं भरपूर सारे ऑपरेशन्स होतात. तर हेडर आहे, रील, कटर बार, एलिव्हेटर कॅनव्हास, फीडर कॅनव्हास, फीडिंग ड्रम, थ्रेशिंग ड्रम, कॉन्केव्ह युनिट, फॅन, चाफर सीव, ग्रेन ऑगर, टेलिंग ऑगर, टेल बोर्ड, टेलिंग ऑगर म्हणजे जेव्हा तुम्हाला पुढे सांगते. त्यानंतर स्ट्रॉ, स्प्रेडर, रिटर्न कन्व्हेयर, शेकर आणि एलिव्हेटर आणि ग्रेन कंटेनर. तर आता हेडर, फर्स्ट पार्ट आहे हेडर. हेडर कशासाठी यूज केले जातात, हेडर इज यूज टू कट अँड गॅदर द ग्रेन अँड डिलिव्हर इट टू द थ्रेशिंग सिलेंडर. म्हणजे तुमचा जो स्टार्टिंगचा पॉईंट आहे जिथे काय होतं, हार्वेस्टिंग होते, तर हेडर मध्ये काय केलं जातं, तुमचा कट क्रॉप जो आहे किंवा हार्वेस्टेड क्रॉप जो आहे तो गॅदर करून थ्रेशिंग सिलेंडरकडे डिलिव्हर करण्याचं काम केलं जातं. त्यानंतर द स्ट्रॉ इज पुश्ड बॅक ऑन द प्लॅटफॉर्म बाय द रील. म्हणजे जे रील आहे, रीलचं काय काम होतं, तुमचं स्टँडिंग क्रॉपला काय केलं जातं, कटर बारकडे पुश केलं जातं आणि त्याच्यानंतर मग कटिंग होतं आणि कटिंग झाल्यानंतर थ्रेशिंग सिलेंडरकडे. स्मॉल कंबाईन्स यूज स्कूप टाईप हेडर वाईल लार्ज कंबाईन यूज टी टाईपचे हेडर. म्हणजे हेडर्सचे पण डिफरंट टाईप्स आहेत, ज्याच्यामध्ये स्कूप टाईपचा हेडर स्मॉल कंबाईन्स जर असतील तर त्याच्यामध्ये यूज केला जातो आणि टी टाईपचा हेडर असेल तर तो लार्ज कंबाईन मध्ये यूज केला जातो. त्यानंतर हार्वेस्टिंग इज डन बाय कटिंग युनिट विच युजेस अ कटर बार सिमिलर टू द मूव्हर. मूव्हर आपण कुठं पाहिलं होतं, हार्वेस्टिंग मध्ये. हार्वेस्टिंग इक्विपमेंट जेव्हा पाहिलं होतं तेव्हा आपण तिथं मूव्हर, रिपर पाहिलं होतं, आठवत असेल तर बघा, रिपर बाइंडर, मूव्हर. तर मूव्हर मध्ये आपण कटर बार पाहिले होते.
आता इथं बघितलं आपण कंबाईन हार्वेस्टर आहे, ज्याच्यामध्ये हार्वेस्टिंग पण होतं आणि थ्रेशिंग पण होतं, म्हणजेच ऑफकोर्स तिथं कटर बार लागतो. तर तो कटर बार ॲज सिमिलर टू मूव्हर इथं प्रोव्हाइड केलेला असतो, ज्याच्या साह्याने स्टँडिंग क्रॉप कट केलं जातं. द नाईफ हॅज गॉट सेरेटेड एज टू प्रिव्हेंट द स्ट्रॉ फ्रॉम स्लिपिंग वाईन इन ऑपरेशन. तर इथं कोणत्या टाईपचं नाईफ यूज केलं जातं? सेरेटेड टाईपचे नाईफ यूज केले जातात, जेणेकरून काय आहे, जर तुम्ही प्लेन टाईपचे नाईफ यूज करत असाल तर तिथं तुमचा स्ट्रॉ स्लिप होण्याची शक्यता असते, तर ते प्रिव्हेंट करण्यासाठी सेरेटेड एजचे नाईफ्स यूज केले जातात. देअर इज सुटेबल कटिंग प्लॅटफॉर्म विच इज प्रोव्हाइडेड विथ अ रील अँड एक कॅनव्हास. म्हणजे तुम्हाला इथं एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केला जातो, ज्याच्यावरती तो रील तुमचा आहे. म्हणजे रीलसाठी आणि तुमचं ते रील मी जेव्हा फोल्ड केलं जातं तुमचं ते स्टँडिंग क्रॉप, तर त्याला कन्वे करण्यासाठी एक प्रॉपर कॅनव्हास प्रोव्हाइड केला जातो. तर कॅनव्हाससाठी आणि रीलसाठी एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केलेला असतो. त्यानंतर रील बद्दल, इट इज मेड अप ऑफ वुडन ऑर मेटॅलिक स्लॅट विच हेल्प इन फीडिंग द क्रॉप टू ए कटिंग प्लॅटफॉर्म. तर रील ज्या टाईपचे असतात तर ते काय करतात, फिडिंग द क्रॉप इन टू कटिंग प्लॅटफॉर्म, म्हणजे कटर बारकडे पोहोचवण्याचं काम करतात. द रील गेट्स पॉवर थ्रू सुटेबल गिअर्स अँड शाफ्ट. म्हणजे हे रील आहेत ते रोटेट होत असतात, ते रोटेट झाल्यानंतर तुमचा स्टँडिंग क्रॉप आहे तो काय होतो, कटिंग बारकडे किंवा कटर बारकडे कन्वे केला जातो. तर ते त्याचं जे ड्राईव्ह सिस्टीम आहे तर त्याला पॉवर कुठून मिळते, तर तुम्हाला त्या मशीनमध्ये प्रोव्हाइड केलेल्या गिअरवरून त्या रीलला पॉवर पास केली जाते. द रील रिव्हॉल्व्स इन फ्रंट ऑफ कटर बार व्हाईल वर्किंग इन द फील्ड. म्हणजे रील हा कुठे असतो, तुमच्या कटर बारच्या पुढे. का, तर रील काय करतं, तुमचा स्टँडिंग क्रॉपला होल्ड करून कटर बारकडे पास करतं. त्यानंतर द रील पुशेस द स्टँडिंग क्रॉप टुवर्ड्स द कटिंग युनिट. समजलंय? बऱ्याच वेळा सांगितलेलं तुम्हाला, आता लक्षात आलं असेल की रीलचं काय फंक्शन आहे. रील नंतर काय, कटर बारकडे. कटर बारचं काय काम आहे, इट कट्स द स्टँडिंग क्रॉप अँड पुशेस टुवर्ड द कन्व्हेअर, आणि कन्वे द स्ट्रॉ टू थ्रेशिंग युनिट. द कन्व्हेअर फीड्स द क्रॉप टू द सिलेंडर अँड कॉन्केव्ह युनिट. म्हणजे कन्व्हेअर काय करतं, तुमच्या सिलेंडर आणि कॉन्केव्ह युनिटच्या मध्ये ते कट क्रॉप फीड करायचं काम करतं. द ग्रेन इज स्वेप्ट अंडरनीथ द ऑगर अँड कन्व्हेड बिनीथ देम. म्हणजे जेव्हा ग्रेन आहेत ते काय केलं जातं, तुमच्या ऑगर्सच्या अंडरनीथ, त्याच्या खालून ते स्वीप केले जातात. तुमचे ग्रेन्स आहेत ते सेपरेट होऊन, जेव्हा सिलेंडर आणि कॉन्केव्ह युनिटमध्ये फीड केल्यानंतर सेपरेट झालेले जे ग्रेन्स आहेत ते ऑगर्स थ्रू स्वीप केले जातात. द थ्रेशिंग टेक्स प्लेस बिटवीन द सिलेंडर अँड कॉन्केव्ह युनिट ऑफ द कंबाईन. तुमचं थ्रेशिंग कुठे होतं, थ्रेशिंग युनिटमध्ये. म्हणजेच काय, सिलेंडर आणि कॉन्केव्हच्या क्लिअरन्समध्ये तुमचं हार्वेस्ट क्रॉप जेव्हा फीड केलं जातं तर तिथं प्रॉपर थ्रेशिंग होत असतं. त्यानंतर हे इम्पॉर्टंट आपण पाहिले. त्यानंतर तुमचे इलेव्हेटर कॅनव्हास असेल, जो तुमच्या रीलच्या अगोदर रीलच्या प्लॅटफॉर्मवरती प्रोव्हाइड केला जातो, ज्याच्यावरून काय होतं, त्या कॅनव्हासवरून तुमचा स्ट्रॉ कलेक्ट केला जातो किंवा ते हार्वेस्टेड क्रॉप कलेक्ट केलं जातं. त्यानंतर फिडिंग ड्रम असेल, फिडिंग ड्रम मध्येच काय, म्हणजेच काय, तर तुमचं कन्व्हेअर. आता इथं आपण बघितलं तर इथं कन्व्हेअर प्रोव्हाइड केलेला आहे. कशासाठी, तर तुमचा कट झालेला क्रॉप कन्वे करण्यासाठी. त्यानंतर थ्रेशिंग ड्रम, ज्याच्यामध्ये सिलेंडर आणि कॉन्केव्ह असतं. त्याच्यानंतर कॉन्केव्ह युनिट. त्यानंतर तुमचं फॅन असेल, तर फॅनचं काय काम आहे, तर तुमचं ब्लोईंग ऑफ ग्रेन फ्रॉम स्टाफ. त्यानंतर चाफर स्यू वरून काय, तुमचा चाफ जो आहे किंवा स्ट्रॉ आहे तो कलेक्ट करण्यासाठीचा स्यू, चाफर स्यू. ग्रेन स्यू कशासाठी, रिक्वायर्ड साईजमध्ये ग्रेन कलेक्ट करण्यासाठी, किंवा मल्टी क्रॉप असेल तर तुम्हाला प्रॉपर साईजमध्ये डिफरंट क्रॉप ग्रेन कलेक्ट करण्यासाठीचा ग्रेन स्यू. त्यानंतर ऑगर्स. आता हे ऑगर्स कशासाठी असतात, जेव्हा तुमचा ग्रेन्स आहेत ते प्रॉपरली तुमच्या ग्रेन स्यूकडे कलेक्ट केले जात नाहीत. म्हणजे बऱ्यापैकी लॉस जो होतो तो ऑगर तिथं प्रोव्हाइड केला असतो. त्या ऑगरमध्ये रिमेनिंग जे ग्रेन्स असतात ते पुन्हा, म्हणजे अजून तुमचे ते ग्रेन सेपरेट झालेले नसतात. थोडक्यात आपण त्याला काय म्हणू शकतो, इयर हेड्स आहेत, जे अनथ्रेश्ड ग्रेन्स म्हटलं होतं मगाशी. तर ते अनथ्रेश्ड ग्रेन्स ऑगरच्या सहाय्याने पुन्हा थ्रेशिंग युनिटकडे पाठवलं जातं, आणि पुन्हा मग थ्रेशिंगमध्ये त्यांचं सेपरेशन होऊन पुन्हा ते ग्रेन स्यूकडे पास होतात. त्यानंतर स्ट्रॉ स्प्रेडर असेल, म्हणजे ज्याच्या थ्रू तुमचा तो आता सेपरेट झालेला स्ट्रॉ आहे तो स्ट्रॉ वॉकरवरून किंवा स्ट्रॉ स्प्रेडरवरून स्ट्रॉ सेपरेट कलेक्ट केला जातो. त्यानंतर रिटर्न कन्व्हेअर, तो जो रिटर्न कन्व्हेअर सांगितलेला आहे इथं तुम्हाला डायग्राम मध्ये दिसेल. तर इथे दोन तुम्हाला हे दिसत असतील की एक जो कन्व्हेअर आहे तो काय करतोय,
ग्रेन टँक कडे ते क्लीन ग्रेन जे आहे ते करण्यासाठी आहे. आणि हा जो दुसरा कन्व्हेअर आहे तो काय करतोय, ऑगर मधून तुम्हाला जे अनथ्रेश्ड ग्रेन मिळालेले आहेत तर ते पुन्हा थ्रेशिंग युनिटकडे, बघा इकडे थ्रेशिंग सिलेंडरकडे पास करण्याचं काम करण्यासाठी हे कन्व्हेअर, रिटर्न कन्व्हेअर प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यानंतर शेकर आहे आणि ग्रेन इलिव्हेटर. ग्रेन इलिव्हेटर तुम्हाला आता दाखवला, तो इलिव्हेटर जो आहे त्याच्या थ्रू काय केलं जातं, तुमच्या टँककडे क्लीन ग्रेन कन्वे केले जातात आणि ते कलेक्ट केले जातात इन कंटेनर. समजलं, हे डिफरंट कंपोनंट्स आहेत तुमच्या कंबाईंड हार्वेस्टरचे. आता हे कंबाईन्स जे आहेत ते मेनली 2 टाईपमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. तर एक आहे सेल्फ प्रोपेड किंवा दुसरा पीटीओ ड्रिव्हन शाफ्ट. तुम्हाला सांगितलं होतं पॉवर टेक ऑफ ड्रिव्हन शाफ्ट नी जर पॉवर त्याला मिळत असेल तर ते हे 2 टाईपचे कंबाईन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. बेसिक कंपोनंट्स ऑफ थ्रेशिंग युनिट ऑफ द कंबाईन आर सिमिलर टू द पॉवर थ्रेशर. म्हणजे पॉवर थ्रेशर जे आहेत, पॉवर थ्रेशर्स पॉवर मुव्हरच्या सहाय्याने यूज केले जातात. आता आपण ते पुढे बघणार आहोत. तर पॉवर थ्रेशर सारखेच बेसिक कंपोनंट थ्रेशिंग युनिट आपल्या कंबाईनचे सुद्धा आहेत. त्यानंतर as soon as the crop are threshed, the threshed material move to the straw rake. These rakes keep the oscillating and separating the grains. म्हणजे हे जे स्ट्रॉ रेक सांगितले किंवा मी मगापासून म्हणत होते की स्ट्रॉ वॉकर, तर हे ऑसिलेटिंग मध्ये असलेले असायला पाहिजे, जेणेकरून जर तुमचा स्ट्रॉ तिथं पास होत आहे आणि पण त्या स्ट्रॉ मध्ये सुद्धा काही ग्रेन शिल्लक राहिले असतील तर ते ऑसिलेटिंग मुवमेंटमुळे ग्रेन सेपरेट केले जातात. तर हे कंबाईन हार्वेस्टर आपण आता बघितलं. आणखी त्याच्यामध्ये काय काय असतं, तर कंबाईन हार्वेस्टरमध्ये क्लिनिंग युनिट सुद्धा प्रोव्हाइड केलेलं असतं. ज्या क्लिनिंग युनिटमध्ये काय सिव्स किंवा तुमचं फॅन आहे ते तिथं प्रोव्हाइड केलं जातं. त्यानंतर अनथ्रेश्ड ग्रेन पास थ्रू टेलिंग ऑगर अँड गो थ्रू रीथ्रेशिंग. मी तुम्हाला मगाशीच हा पॉईंट सांगितलेला आहे. टेलिंग ऑगरचं काय काम आहे, तर तुमचं जे अनथ्रेश्ड ग्रेन आहे ते पुन्हा रीथ्रेशिंगसाठी पास करण्याचं काम ते केलं जातं. आणि द क्लीन ग्रेन पास थ्रू ग्रेन इलिव्हेटर अँड फायनली गो टू पॅकिंग युनिट. Grains are collected in hopper provided at suitable place. The fan is adjusted such that the chaff is blown off to the rear side of machine. तर फॅन जो प्रोव्हाइड केलेला असतो तर त्याचं काय काम आहे, तुमचा जो चाफ आहे तो सेपरेट करण्यासाठी, ब्लोन ऑफ करण्यासाठी फॅन प्रोव्हाइड केलेला असतो. द साइज ऑफ कंबाईन इज इंडिकेटेड बाय द विड्थ ऑफ कट. तुमचा जो विड्थ ऑफ कट आहे त्याच्यावरून तुमच्या कंबाईनची साईज इंडिकेट केली जाते. लक्षात आले कंबाईन हार्वेस्टर. कंबाईन हार्वेस्टर समजलं नाही असं आहे का? कंबाईन हार्वेस्टर बद्दलची डायग्राम तुम्हाला दाखवलेली आहे. फर्स्ट कलरवाली डायग्राम कोणी काढायची नाही, सेकंड मध्ये जी आहे ती डायग्राम काढायची आहे. वर्किंग समजलेलं आहे तुमचं. फर्स्ट क्रॉप आहे, क्रॉप नंतर हार्वेस्टिंग, हार्वेस्टिंग झाल्यानंतर पुन्हा थ्रेशिंग, थ्रेशिंग नंतर सेपरेशन, सेपरेशन नंतर क्लिनिंग, क्लिनिंग नंतर कलेक्शन. डिफरंट टाइप्स आपण बघितले. त्यामध्ये महत्वाचे जे होते हेडर, रील असेल, कटर बार असेल. त्यानंतर ऑगर जे आहे, टेलिंग ऑगर जे सांगितलं त्याचं सुद्धा काम महत्वाचं आहे की तुमचं जे अनथ्रेश्ड ग्रेन आहे ते पुन्हा रीथ्रेशिंगसाठी कन्व्हे करण्याचं काम कशाच्या सहाय्याने केलं जातं, टेलिंग ऑगरच्या सहाय्याने. त्यानंतर फॅन आहे, फॅन कशासाठी, तर तुमचा चाफ आहे तो ब्लोन ऑफ करण्यासाठी फॅन प्रोव्हाइड केले असतात. आता कंबाईन हार्वेस्टर मध्ये कसं हार्वेस्टिंग पण केलं जात होतं, थ्रेशिंग पण केलं जात होतं, पुन्हा कलेक्शन वगैरे. तर इथं पॉवर थ्रेशर मध्ये पॉवर थ्रेशर इज अ मशीन ऑपरेटेड बाय प्राईम मूव्हर. इथं प्राईम मूव्हरचा यूज केलेला आहे. कशासाठी, फॉर ड्रिमन. म्हणजे तुमचं मेकॅनिझम होण्यासाठी ह्याला पॉवर कशी प्रोव्हाइड केली जाते, प्राईम मूव्हरच्या साह्याने. सजेस इलेक्ट्रिक मोटर किंवा इंजिन किंवा ट्रॅक्टर और पॉवर टिलर आर यूज फॉर पॉवर त्याला पॉवर देण्यासाठी आपण इलेक्ट्रिकल मोटर प्रोव्हाइड केलेली असते किंवा ट्रॅक्टर असेल किंवा पॉवर टिलर्स इथं प्रोव्हाइड केलेले असतात. तर पॉवर थ्रेशरचे काय काय फंक्शन आहेत आपण बघूया. फर्स्ट, टू फीड हार्वेस्ट टू द थ्रेशिंग सिलेंडर. म्हणजे हार्वेस्ट क्रॉप जो आहे तो थ्रेशिंग सिलेंडरकडे फीडिंग करायचं. त्यानंतर टू थ्रेश द ग्रेन आउट म्हणजे तुमचं ग्रेन सेपरेट करायचे. त्यानंतर फोर्थ, टू क्लीन द ग्रेन. म्हणजे तो क्लीन द ग्रेन मीन्स सीव वरून तुम्ही प्रॉपर थोडेफार जर चाफचे मॅटर असेल, जो मटेरियल असेल,
जो आपल्याला ग्रेनमध्ये नको आहे, तर तो फॉरेन मटेरियल रिमूव्ह करून क्लीन ग्रेन कलेक्ट करायचं. टू पुट द ग्रेन इन बॅग आणि त्याच्यानंतर टू मेक द शाफ्ट चाफ सुटेबल फॉर ॲनिमल, त्याला आपण भुसा असं म्हणतो. तर काय काय फंक्शन बघितलं. पहिले तर फिडिंग आहे. फिडिंग कसं हार्वेस्टिंग क्रॉपचं फिडिंग केलं जातं थ्रेशिंग सिलेंडरमध्ये. त्यानंतर थ्रेशिंग सिलेंडरमध्ये काय होतं, तुमचे ते चाफ जे आहे किंवा हार्वेस्टेड क्रॉप आहे त्याचे सेपरेट केले जातात ग्रेन्स, इयर हेड्स सेपरेट केल्यानंतर पुन्हा ग्रेन सेपरेट केले जातात. ग्रेन सेपरेट केल्यानंतर सीवच्या सहाय्याने क्लिनिंग नंतर तुमचे क्लीन ग्रेन बॅगमध्ये कलेक्ट केलं जातं आणि जो सेपरेट झालेला स्ट्रॉ आहे किंवा चाफ आहे तो ॲनिमल फिडिंगसाठी यूज केला जातो. ह्याचे पण डिफरंट टाइप्स आहेत. हॅमर मिल टाईप किंवा रास बार टाईपचं सिलेंडर आहे. आपण जे बेसिक थ्रेशरचे टाइप्स बघितले होते तेच पॉवर थ्रेशरचे सुद्धा टाईप आहेत. तर हा आता जो तुम्हाला पॉईंट शिकवते मी पॉवर थ्रेशर आपल्या प्रॅक्टिकल मॅन्युअलमध्ये आहे. म्हणजे प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला हा पॉईंट कलेक्ट म्हणजे ऍड केलेला आहे. तर इथं हॅमर मिल टाईपमध्ये सेम तुम्हाला कसं सांगितलं होतं की ज्याच्यामध्ये बीटर्स प्रोव्हाइड केलेले असतात एका शाफ्ट सिलेंडरवरती किंवा त्या शाफ्टवरती आणि ते बीटिंग प्रोसेस होते आणि बीटिंग झाल्यानंतर तिथे काय होतं, थ्रेशिंग होतं, आपले ग्रेन स्ट्रॉमधून सेपरेट होतात. तर रिपीट सांगत नाही, शॉर्टमध्ये रिव्हिजन करते. तर हे हॅमर मिल टाईपचे पॉवर थ्रेशर्स. त्यानंतर हॅमर मिलमध्ये तुम्हाला एक पॉईंट सांगितला होता जो ड्रमीमध्ये नव्हता, की इथं ऍस्पिरेटर्स इथे यूज केले जातात फॉर क्लिनिंग. त्यानंतर रासबार सिलेंडरमध्ये काय, तर इट कन्सिस्ट बार्स, म्हणजे जे स्क्वेअर टाईपचे बार्स त्या सिलेंडरवरती त्याच्या पेरिफेरीवरती प्रोव्हाइड केलेले होते करोगेटेड टाईपचे. तर हे रासबार सिलेंडर यूज केल्यानंतरचा पॉवर थ्रेशर रासबार थ्रेशर. त्यानंतर स्पाइक टूथ असेल, सिंडिकेटर असेल, मग असे सांगितलेलं आहे. स्पाइक टूथ मध्ये तुमच्या सिलेंडरच्या पेरिफेरीवरती स्पाइक्स असतात. त्यानंतर सिंडिकेटर मध्ये करोगेटेड फ्लाय व्हील्स असतात. आणि ड्रमीमध्ये फक्त हाच फरक आहे, इट इज सेम ॲज हॅमर मिल बट इट नॉट कन्सिस्ट ॲस्पिरेटर, किंवा तिथं क्लिनिंगसाठी सेपरेशनसाठी ॲस्पिरेटर युनिट यूज केलेलं नसतं. इट इज ए सेम ॲज हॅमर मिल टाईप विदाउट ॲस्पिरेशन किंवा सेपरेशन और क्लिनिंग युनिट. तर हे झाले पॉवर थ्रेशर्सचे डिफरंट टाइप्स. त्यानंतर ऑन द बेसिस ऑफ फीडिंग सिस्टीम अजून त्याचे टाइप्स पडतात फिडिंग सिस्टीम वरून. म्हणजे आता मी तुम्हाला फीडर सांगितले होते, फिडिंग युनिटमध्ये शूट असेल, कन्व्हेयर असेल, फीड रोलर टाईप, हॉपर टाईपचे सिलेंडर. मग तुम्ही कोणत्या टाईपचा फीडर तिथे यूज करताय त्यावरून ते थ्रेशर्सचे टाइप्स पडतात. त्यानंतरचा टाईप आहे ऑन द बेसिस ऑफ क्रॉप्स, म्हणजे तुम्ही कोणत्या क्रॉपचं थ्रेशिंग करता आहात त्याच्यावरून पण त्याचे पॉवर थ्रेशर्सचे टाईप पडतात. म्हणजे खूप डिफरंट टाईपचे आहेत. सेपरेट व्हीटसाठी, पॅडीसाठी, ग्राउंडनट, मिलेट, सोयाबीन, मल्टीक्रॉप थ्रेशर असतात. म्हणजे सेपरेट फक्त व्हीटच्या थ्रेशरसाठी. तर हे डिपेंडिंग ऑन द क्रॉप वेगवेगळे थ्रेशर्सचे टाईप पडतात. त्यानंतर पॉवर थ्रेशर्सचे कंपोनंट्स आपण बघतोय. तर ना बऱ्यापैकी तुमचं जर हार्वेस्टर, आपण आता कंबाईन हार्वेस्टर पाहिलं आणि हे पॉवर थ्रेशर्स बघतोय, तर सेम आहे, त्याचं फंक्शन सेम आहे. इथं कॉन्केव्ह यूज केलं जातं. कॉन्केव्ह सगळीकडेच आपण आता बघितलं, कॉन्केव्ह आहे. त्यानंतर सिलेंडर आहे. सिलेंडर किंवा त्यालाच इथं ड्रम सुद्धा म्हटलेलं आहे. सिलेंडर वेगवेगळ्या टाईपचे यूज केले आपण बघितले, पुन्हा तिथं टाईप्स दिलेले आहेत. सिलेंडर आहे, कॉन्केव्ह आहे, क्लिनिंग युनिट ज्याच्यामध्ये ब्लोईंग फॅन यूज केला जातो. त्यानंतर ते कलेक्शन केलं जातं. तर पॉवर थ्रेशरचे बेसिक कंपोनंट्स कोणते कोणते, तुमचं सिलेंडर असेल, कॉन्केव्ह असेल आणि क्लिनिंग असेल. त्यानंतर थ्रेशिंग इफिशियन्सी कशी मेंटेन केली जाते. थ्रेशिंग इफिशियन्सी डिपेंड्स अपॉन पेरिफेरल स्पीड ऑफ सिलेंडर, म्हणजे तुमच्या सिलेंडरचं स्पीड. सगळे पॉईंट तिथं कव्हर केलेले, तेच सेम पॉईंट आपल्या प्रॅक्टिकलमध्ये आहेत. मी तुम्हाला जस्ट एक रिवाइज करते किंवा हे करून देते की आपण ॲट ए टाइम तुमच्या लेक्चर सोबतच प्रॅक्टिकलचं पॉईंट सुद्धा कव्हर करत आहोत. तर हार्वेस्टिंगमध्ये तर मागच्या वेळी आपण बघितलेलंच आहे, पण आता थ्रेशिंगमध्ये हे बघतोय पॉवर थ्रेशर. आणि आता आपण बघतोय थ्रेशिंग इफिशियन्सी, ज्याच्यामध्ये काय, तर तुमच्या सिलेंडरचं स्पीड असेल. त्यानंतर सिलेंडर आणि कॉन्केव्ह मधला क्लिअरन्स मेंटेन असला पाहिजे. तुमचा टाईप ऑफ क्रॉप, मॉइश्चर कंटेंट ऑफ क्रॉप, वेदर कंडिशन सुद्धा इथं तुमच्या थ्रेशिंगच्या परफॉर्मन्सवरती अफेक्ट करत असतं. आणि तुमचं फीड रेट मी सांगितलं होतं की तुम्ही फिडिंग जे करता आहात ते कन्व्हेयर थ्रू करत असाल तर स्मॉल युनिटमध्ये असतं, किंवा तुमचा जो फिडिंगचा युनिट मास आहे तर ते फिडिंग रेट सुद्धा तुमच्या परफॉर्मन्सवरती अफेक्ट करत असतं. ओके, हे आपण पॉवर थ्रेशर्स पाहिले. म्हणजे आज फुल आपण थ्रेशिंग बद्दल पाहिलं. थ्रेशिंग म्हणजे काय बघत होतो की सेपरेशन ऑफ ग्रेन फ्रॉम स्ट्रॉ. आणि हार्वेस्टिंग मध्ये काय करत होतं, तर त्या तुमच्या क्रॉपला काय करायचं, ग्राउंड मधून सेपरेट करायचे, कटिंग करून, पिकिंग करून
प्लकिंग किंवा डिगिंग करून. ओके. काही आता तुम्हाला थ्रेशिंग मध्ये डिफिकल्टी असेल तर सांगायचं, किंवा हार्वेस्टिंग मध्ये सुद्धा जर काही मागच्या वेळी डिफिकल्टी तुम्हाला आल्या असतील, जर तुम्ही स्टडी करताना आल्या असतील तर आता विचारायचे. लेक्चर संपल्यावर कोण ऍड झालं? लगेच पार्टिसिपंट्सचा नंबर आहे. समजले का सर्वांना? व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन करण्या अगोदर पुन्हा एकदा विचारतीये की समजलं नसेल तर सांगा, मी रिपीट करते. सोपं आहे, अजिबात डिफिकल्ट मला असं वाटत नाही की तुम्हाला हे समजणार नाहीये किंवा डिफिकल्ट आहे असं. व्हिडिओ ऑन करा.